नमस्कार, मी रेखा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण गुढीपाडवा विशेष महाराष्ट्रीयन थाळी बनवणार आहोत। तसं तर आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळीच बनवली जाते, पण आज आपण जी थाळी बनवणार आहोत त्यामध्ये असणार आहे पुरी आणि बटाटा वांग्याची रस्सा भाजी, पुलाव, श्रीखंड, भजी आणि कोशिंबीर। आता यातली बटाटा वांग्याची रस्सा भाजी आणि पुलाव अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवला जातो तशीच याची चव आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण श्रीखंड बनवून घेणार आहोत। तर श्रीखंड बनवण्यासाठी 1 लिटर ताजं दही स्वच्छ कॉटनच्या कापडामध्ये घट्ट बांधून 3 ते 4 तासांसाठी सिंकच्या नळाला बांधून लटकवून ठेवलेलं होतं। हवं तर तुम्ही अशा पद्धतीच्या जाळीवरती ठेवू शकता। तर एवढ्या कमी वेळेमध्ये यातलं पूर्णपणे पाणी जे आहे ते निथळून निघत नाही, त्यामुळे मी याला हाताने थोडंसं प्रेस करून यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता हा जो तयार झालेला चक्का आहे तो एका पातेल्यामध्ये काढून याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी छान आपण फेटून घेणार आहोत, म्हणजे श्रीखंड एकदम क्रीमी आणि एकदम सॉफ्ट असं तयार होतं। आता हे छान फेटून झाल्याच्या नंतर यामध्ये मी साधारण 4 इलायची कुटून टाकलेला आहे। त्याचबरोबर 6 मोठे चमचे साखर दळून घेऊन यामध्ये टाकणार आहोत। तुम्हाला जर श्रीखंड जास्त गोड आवडत असेल तर यामध्ये आणखी 2 चमचे वाढवून म्हणजेच अर्धा कप साखर दळून टाकून घ्या। पिठी साखर टाकल्याच्या नंतर याला आणखी 1 मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळेल। आता याला आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया। बटाटा वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊयात। तर इथे मी अद्रक, लसूण आणि 3 ते 4 मोठे चमचे सुकं खोबरं जे की आपण किसून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून याला एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे। आता फोडणीसाठी एका कढाईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल टाकायचे। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता आणि एकदम बारीक कट केलेला एक मध्यम आकाराचा कांदा टाकून याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। याला छान हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घेऊयात आणि याला अर्धा ते 1 मिनिट छान परतून घेणार आहोत। वाटणही हलकंसं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे टाकणार आहोत। बटाटे स्वच्छ धुवून मी यामध्ये सालासकट बटाटे कट करून टाकणार आहे आणि बटाटे अर्धा ते 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत। बटाटे परतत असताना यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। बटाटे परतल्याच्या नंतर आपण यामध्ये 4 ते 5 मध्यम आकाराचे कट केलेले वांगे टाकणार आहोत। वांगे परतत असताना त्यावरती मीठ टाकायचं आहे, म्हणजे वांगे चवीला छान लागतात। वांग्यालाही आपण अर्धा ते 1 मिनिट छान परतून घेणार आहोत। पावडर मसाले टाकून घेऊयात। तर इथे मी 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिर्च, अर्धा चमचा काळं तिखट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। लाल तिखट आणि काळ्या तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मसाले परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मी साधारण 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाजी व्यवस्थित मिळून यावी म्हणून यामध्ये मी टाकणार आहे 4 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। तर कूट छान बारीक कुटून घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट खूप जास्त पण यामध्ये टाकायचा नाही। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी आल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम बंद करून याला साधारण 10 ते 15 मिनिट आपण छान कढून घेणार आहोत। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। तर भज्याचं पीठ आपण भिजत टाकणार आहोत। त्यासाठी इथे मी हलक्या हाताने दाबून 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे। पाव चमचा जिरे आणि लसूण कुटून घेतलेला तो टाकून घेऊया। 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत। यामध्ये आपण लाल तिखट वगैरे वापरणार नाही। त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून त्याला मध्ये फक्त 1 कट लावून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून टाकणार आहोत। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं पपाणी टाकून याचं घट्ट मिश्रण तयार करणार आहोत, कारण याला आपण किमान अर्धा ते 1 तास भिजत ठेवणार आहोत। तर यामधलं जे कांद्यातलं जे मॉइश्चर आहे ते रिलीज होऊन हे बॅटर थोडंसं पातळ होईल। आता आपण पुऱ्याचा उंडा तयार करून घेऊयात। तर इथे मी मेजरिंग कपने किंवा वाटीने 4 वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यावरती आपण चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर आणि 2 मोठे चमचे एकदम बारीक रवा जो असतो तो टाकणार आहोत। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं पाणी टाकून याचा आपण एकदम घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत। तर इथे आपला एकदम घट्टसर असा उंडा मळून तयार झालेला आहे। एकदम घट्ट उंडा मळून घेतल्यामुळे पुऱ्या खूप जास्त तेल पित नाहीत। आता याला आपण जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास भिजत ठेवणार आहोत। आता याला आपण झाकणाने किंवा मग ओल्या कपड्याने झाकून ठेवणार आहोत, म्हणजे उंडा वरतून सुकणार नाही। तर बाकी तयारी करेपर्यंत आपली भाजी साधारण आपण 15 मिनिटं एकदम मंद आचेवरती छान कढून घेतलेली आहे। आता याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर इथे आपली एकदम परफेक्ट पुरीसोबत सर्व करण्यासाठी बटाटा वांग्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे। आता यावरती आपण एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकून याला आपण झाकण लावून बाजूला ठेवूयात। तर मी गॅस इथे बंद केलेला आहे।
आता व्हेजिटेबल पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून बासमती राईस घेतलेला आहे। याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकून याला किमान अर्धा तास किंवा मग पुलावच्या भाज्या कट करेपर्यंत आपण याला साईडला भिजत ठेवणार आहोत। पुलाव बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकणार आहोत। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण 1 तमालपत्र, 1 मोठी इलायची, 2 हिरव्या इलायच्या, पाव चमचा शाही जिरे, 8 ते 10 काळी मिरी, दालचिनी, 1 चक्रफूल, 2 लवंगा, पाव चमचा साधे जिरे आणि 4 ते 5 काजू टाकणार आहोत। खडे मसाले टाकल्याच्या नंतर फक्त याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तेलामध्ये खडे मसाले पटकन भाजले जातात। आता आपण यामध्ये लगेचच एक मध्यम आकाराचा एकदम बारीक कट केलेला कांदा टाकून कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण उभे चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 छोटा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून याला आणखीन अर्धा मिनिट परतून घेणार आहोत। छान परतून झाल्याच्या नंतर आता आपण यामध्ये कट केलेल्या भाज्या टाकणार आहोत। तर इथे मी पाव कप मटार, पाव कप गाजर आणि पाव कप बीन्स टाकलेला आहे। भाज्या टाकल्याच्या नंतर याला आपण आणखीन अर्धा ते 1 मिनिट परतून घेणार आहोत। भाज्या छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। तर इथे मी 1 वाटी राईससाठी 2 वाट्यांपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकणार आहे, कारण आपण तांदूळ भिजवून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाण्याला छान खळखळून उकळी आल्याच्या नंतर यामध्ये आपण भिजवून घेतलेला तांदूळ टाकून घेणार आहोत। तांदूळ टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती एकदम बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर, 5-6 पुदिन्याची पानं आणि 1 छोटा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि यावरती लगेचच झाकण लावून गॅसची फ्लेम एकदम कमी करून याला आपण 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। तर मध्ये आधी अजिबात झाकण न ओपन करता याला आपण एकदम मंद आचेवरती 10 मिनिटांसाठी शिजवून घेतलेला आहे। आपला व्हेजिटेबल पुलाव एकदम मस्त शिजलेला आणि एकदम मस्त मोकळा झालेला आहे। आता आपण याची वाफ न जाऊ देता याला छान झाकण लावून बाजूला ठेवूयात। वाफेचा दम बसल्यामुळे व्हेजिटेबल पुलाव छान मऊ होतो। पुलाव तर तयार आहे आणि आपलं भज्यांचं पीठही छान भिजलं गेले। आता यामध्ये एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 2 चिमूट खायचा सोडा टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये सोडाही खूप जास्त टाकायचं नाही, नाहीतर भजे खूप जास्त तेल पितात। अशा पद्धतीचे भजे आमच्याकडे पुरणपोळीच्या थाळीमध्ये आवर्जून बनवले जातात। तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे भज्यांचं बॅटर तुम्ही पाहू शकता, खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टही नाही। तेल छान गरम झालेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण पापड आणि कुरडई तळून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी पापड तळून झाल्याच्या नंतर आता आपण कुरडई तळून घेणार आहोत। तर कुरडई तळण्यासाठी तेल एकदम छान कडकडीत गरम असलं पाहिजे, म्हणजे कुरडई छान फुलते। आता कुरडया तळून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे, कारण एवढ्या कडकडीत गरम तेलामध्ये भजी तळले तर ते वरतून करपतील आणि आतून तसेच कच्चे राहतील। त्यामुळे तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी करण्यासाठी गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि त्यानंतर आपण तेलामध्ये थोडं थोडं भज्यांचं बॅटर टाकून घेणार आहोत आणि मध्यम आचेवरती भज्यांना एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। तर हे भजे वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट बनतात। तर भज्यांना एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे। आता याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। तर यातलं पूर्णपणे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण सगळे भजे तळून घेणार आहोत। आता पुऱ्या बनवण्यासाठी आपला जो उंडा आहे तो एकदम छान मुरला गेलेला आहे। आता याला आपण आणखीन 1 मिनिट छान मळून घेणार आहोत। उंडा छान मळून झालाय। आता पुरी बनवण्यासाठी यातला छोटा लिंबा एवढा गोळा काढून हातावरती छान गोल करून घेणार आहे। आता याला आपण थोडंसं तेल लावून पुरी लाटून घेणार आहोत। तर पुरी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ लाटून नाही घ्यायची, जास्त पातळ लाटली तर ती तेलामध्ये व्यवस्थित फुगत नाही। पुरी लाटून तयार आहे आणि तेल आपलं छान गरम झाले की नाही ते एकदा चेक करूयात। तर यामध्ये थोडासा उंडा टाकला की लगेचच वरती येतोय, म्हणजे पुरीसाठी एकदम परफेक्ट तेल गरम झालेलं आहे। तर एकदम कडकडीत तेलामध्ये पुऱ्या तळून घेतल्या म्हणजे पुऱ्या खूप जास्त तेल पित नाही। आता पुरी दोन्ही बाजूंनी आपण छान एकसारखी सोनेरी रंगावरती तळून घेतलेली आहे। आता यातले व्यवस्थित तेल निथळून घेऊन याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून तळून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या एकदम छान टम्म फुगलेल्या आहेत। पुऱ्या बनवण्यासाठी तुम्ही जर एकट्याच असाल तर ॲट द टाइम 5 ते 6 पुऱ्या लाटून घेऊन लगेचच त्यात तळून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या। तर आपण हा जो सगळा स्वयंपाक बनवलेला आहे तो 4 ते 5 माणसांसाठी पुरेसा होतो। आपल्या सगळ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत। आता आपण सर्विंगकडे वळूयात। तर आपला राईस एकदम छान मऊ आणि मोकळा झालेला आहे आणि श्रीखंडही आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर तेही एकदम छान सेट झालेलं आहे। तर थाळीमध्ये सर्व करण्यासाठी सगळे पदार्थ बनवून तयार झालेले आहेत। तर सगळ्यात आधी इथे मी कोशिंबीर सर्व करत आहे। तर कोशिंबीरीची ही रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे। आता आपण श्रीखंडावरती गार्निशिंगसाठी बारीक कट केलेले पिस्ता टाकलेले आहेत। आता आपण सर्व करतोय व्हेज पुलाव, त्याचबरोबर वांग बटाट्याची रस्सा भाजी आणि अशा मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या। तुम्ही ही अशा पद्धतीची महाराष्ट्रीयन व्हेज थाळी नक्की बनवून बघा।
तर तुम्हाला ही थाळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर तुम्ही हा थाळीचा रेसिपी व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.